Okay, so good afternoon to all of you. So in this session, we are going to start at the last topic of this syllabus, which is nothing but the introduction of digital electronics. Okay, so in that, if you see that, so this is the syllabus, and I think it's my experience that you are familiar with the syllabus. The first point is a number system, the second one is a binary arithmetic, then third one is a logic gates, and the fourth one is a Boolean algebra. Okay, so let's we start with the first point, which is nothing but the number system. So if you try to read the definition of a number system, so the number system is a set of symbols. म्हणजे कुठलीही एक नंबर सिस्टम म्हणजे काय आहे, एक सिम्बॉलचा सेट आहे, and these symbols we can also call as a digit. Get it my point? जसं की डेसिमल नंबर म्हणलं की कुठलाही डेसिमल नंबर हा 0 to 9 या सिम्बॉलचा सेट आहे. कुठलाही डेसिमल नंबर घ्या, so you can see that this decimal number is formed by the combination of 0 to 9. That's why we say that the number system is a set of symbols. आणि याला सिम्बॉल म्हणलं गेलेलं आहे की ज्याला आपण रेग्युलरली डिजिट्स म्हणतो. Get it my point? Now actually the number system is classified into these two types: weighted oblique positional number system, and second is a unweighted oblique non-positional number system. But for your syllabus we have to learn only the weighted oblique positional number system. Now what is that weighted oblique positional number system? Number system in which every digit or symbol has its own weight. आता हे weight म्हणजे काय सांगतो बघा. It's a own weight according to its position in the number system is called as weighted oblique positional number system. म्हणजे अशी नंबर सिस्टीम की ज्यामध्ये प्रत्येक डिजिट्सला किंवा सिम्बॉलला त्याचं स्वतःच एक वेट आहे, आणि ते वेट कशावरून मिळालेले त्याला, अकॉर्डिंग टू इट्स पोझिशन इन दॅट नंबर सिस्टम. मग आता जर मी असं म्हणलं की 756 हा एक डेसिमल नंबर आहे असं अज्युम करा, तर या 7चं वेट किती आहे कोणी सांगू शकेल का? व्हॉट इज द वेट ऑफ दिस 7? व्हॉट इज द वेट ऑफ दिस 5? व्हॉट इज द वेट ऑफ दिस 6? हाऊ ऍक्च्युअली दिस नंबर इज फॉर्म? तर तुमच्या असं लक्षात येईल की या 6चं जे वेट आहे ते 10⁻0 आहे, म्हणजे 1 आहे. या 5चं जे वेट आहे ते 10⁻1 आहे, आणि या 7चं जे वेट आहे ते 10⁻2 आहे. म्हणजे ऍक्च्युअली हा नंबर जर बघितला तर तो असा फॉर्म झालाय 7 मल्टिप्लाइड बाय 10⁻2 म्हणजे 100 प्लस 5 मल्टिप्लाइड बाय 10⁻1 म्हणजे 100 प्लस 6 इंटू 10⁻0 म्हणजे 1. लक्षात आलं? तर हे 100 जे आहे हे 100 म्हणजे त्याचं वेट आहे. हे 10 जे आहे हे 10 म्हणजे या 5 डिजिटचं वेट आहे या नंबर मध्ये. हे 6 जे आहे हे सॉरी हे 1 जे आहे म्हणजे 10⁻0 जे आहे हे ऍक्च्युअली त्या 6 डिजिटचं वेट आहे. आता वेट म्हणजे काय लक्षात आलं का बघा? इज इट राईट? इट मीन्स दॅट आता जर तुम्ही हा नंबर बघितला आणि आता जर तुम्ही डेफिनेशन रीड केले तर तुम्हाला या डेफिनेशनचा मीनिंग लक्षात येईल. द नंबर सिस्टीम इन विच एव्हरी डिजिट और सिम्बॉल म्हणजे 6, 5, 7 हे सेपरेट डिजिट आहे, हे सिम्बॉल म्हणतो आपण त्याला, बरोबर आहे, हॅज इट्स ओन वेट. प्रत्येक डिजिटचा स्वतःचा एक वेट आहे, त्याची एक आणि तो वेट कशावरून मिळालेला आहे? त्याच्या पोझिशन वरून मिळालेला आहे. म्हणजे जसं की हा 6 हा फर्स्ट प्लेसला आहे, 5 हा 10th प्लेसला आहे, 7 हा 100 प्लेसला आहे, त्याच्यावरून त्याला वेट मिळत गेलेलं आहे. ते 100, 10, 1 दिस इज द वेट. दॅट्स वाय वी कॉल इट्स अ वेटेड ऑब्लिक पोझिशनल नंबर सिस्टम. मग आता किती नंबर सिस्टम्स आहेत वेटेड ऑब्लिक पोझिशनल? बायनरी नंबर सिस्टम, ऑक्टल नंबर सिस्टम, डेसिमल नंबर सिस्टम जे आपण रेग्युलर यूज करतो डेली लाईफ मध्ये, आणि हेक्साडेसिमल नंबर सिस्टम. So all these 4 types of number systems are the weighted oblique positional number systems. So let's we try to discuss that
one by one number system in detail. आता बघा, the first number system is a binary number system. Why it is called as a binary? Because only two symbols are used, only two digits are used in that binary number system. And which are these two digit or symbol? 0 and 1. म्हणजे प्रत्येक बायनरी नंबर या दोन सिंबल पासूनच बनला गेलेला आहे. गेट इट माय पॉइंट? सो दॅट द बेस और अ रॅडिक्स, आता ही नवीन टर्म्स आहे बघा तुम्हाला. रॅडिक्स, बेस मे बी फॅमिलियर. What is the base or radix of the number system? The number of symbols used to represent that particular number system, that is called as a base or radix. मग आता बायनरी नंबर साठी किती सिंबल यूज केलेत? 0 एक आणि 1 दुसरा, म्हणजे टोटल 2 सिंबल यूज केले गेलेले, 0 आणि 1. So that base or radix of that number system is a 2. Either you can represent with a 2 or you can represent with a small b or capital B. No doubt about it. मग तुम्ही इथं बघा, हा नंबर तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून दिला जो बायनरी नंबर आहे. जो नंबर हा फक्त आणि 0 आणि 1 पासूनच चालू झालेला आहे. आणि या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला त्याचा बेस दिसेल. अँड द बेस इट प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल. आता इम्पॉर्टंट रोल का प्ले करतो? जर हा सपोज 2 लिहिला नाही तर तुम्ही काय अज्युम करणार? हा डेसिमल नंबर पण होऊ शकतो, हा ऑक्टल नंबर पण होऊ शकतो. पण ज्या अर्थी मी ज्यावेळेस 2 लिहिलाय तर त्याला एक फिक्स्ड मिनिंग जातोय की हा दिलेला नंबर हा बायनरी नंबरच आहे. पण जर तुम्ही बेस लिहिला नाही, आता नॉर्मल डेली लाईफ मध्ये जो आपण व्यवहार करतो ते आपल्याला फार पूर्वजनांनी ठरवून दिलेलं आहे की तो डेसिमल मध्येच आहे. त्याच्यामुळं आपण जर म्हणलं की मला 10 रुपीज दे, जो डेसिमल मध्ये आहे, किंवा 10, तर ते फक्त असंच लिहितो. बरोबर आहे. 12 हे फक्त असंच लिहितो. त्याचा बेस हा 10 आपण अज्युम करून चाललोय. लक्षात येत आहे? परंतु आता या ठिकाणी वेगवेगळे नंबर सिस्टम्स बघणार आहोत आपण. मग त्यामध्ये कन्फ्युजन व्हायला नको म्हणून आपण इथून पुढे कायम बेस आणि रॅडिक्स लिहिणार आहोत. इज दॅट पॉइंट इज क्लिअर? So the base or radix is nothing but number of symbols used to represent that number system. Now read that next point. Any binary number is the combination of these two symbols or digits. म्हणजे कुठलाही बायनरी नंबर ही फक्त 0 आणि 1 चं कॉम्बिनेशन असणार आहे. The binary number may consist of integer and fractional part and it is separated by a point called as a binary point. मग आता हे एक्झाम्पल मध्ये जर बघितलं तर हा जो पार्ट आहे तर तो पार्ट आहे इंटीजर पार्ट. And after this point, whatever this part is there, so this part is called as a fractional part. And the integer part and the fractional part is separated by this point that is called as a binary point. Is it that clear? Give me response. Yes, sir. Okay. So this is about the first number system. We call it a binary number system. Now say that octal. Why it is called as an octal? Because 8 symbols are used to represent this number system. 8 digits are used. And which are these 8 symbol or digit? 0 to 7. आता 0 पासून 7 पर्यंत जाण्यासाठी म्हणजे किती सिंबल यूज केले? टोटल 8. परंतु 8 हा सिंबल यूज केला जात नाही. Get it my point? बघा, टोटल सिंबल 8 आहे म्हणतोय मी, परंतु दिस 8 is not symbol used to represent the octal number. And now as the total 8 symbols are used for the octal number system, so that base or radix of that number system is 8, or it can be represented with a small o or capital O. O stands for octal. तर इथं थोडी प्रिंटिंग मिस्टेक झाली. Any octal number is the combination of these 8 symbols, digits 0 to 7. म्हणजे ऑक्टल नंबर हा कायम 0 to 7 या मधील सिंबॉलच्या कॉम्बिनेशनचाच बनलेला असला पाहिजे. देन ऑक्टल नंबर इज, it may consist integer as well as fractional part,
which is separated by a point called as a octal point. आता जर तुम्ही हे एक्झाम्पल बघितलं तर याच्यामध्ये तुम्हाला हा इंटिजर पार्ट दिसेल, that is called as a fractional part, and the point which is separated integer and the fractional point in this octal number system, that point is called as a octal point. मग हा MCQ ला विचारला गेला जाणारा प्रश्न आहे. Integer part and fractional part separated by a point in an octal number system is called as octal point. Binary मध्ये binary point is there. Is it right? Now this is the second number system. Now the third number system, we are familiar with this number system. It's a decimal number system. Deci. It means that total 10 symbols are used. 10 digits are used. And which are these 10 symbols? 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, and 9. Means 0 to 9. It means that total 10 symbols are used, so that base or radix of that number system is 10. Current total 10 symbol use केले जातात. Or you can say that it's a small d or capital D. Now you can see that this is the base, or you can call it a radix. Get it, my point? Now any binary, आता इथं पुन्हा binary आलं बघा, any decimal number is the combination of these 10 symbol or digit 0 to 9. The decimal number, it may consist integer as well as fractional part, which is separated by a point called as a decimal point. म्हणजे आता जर हे एक्झाम्पल बघितलं तर आता तुमच्या लक्षात येईल, हा झाला तुमचा इंटीजर पार्ट 0.267, that is called as a fractional part, and the point is called as a decimal. Is that clear? Give me response. Yes, sir. Yes, Okay. sir. Now hexadecimal. Now this is a little bit different. That hexadecimal, it means that total 16 symbols are used. मला ते 16 सिंबल कोणते आहेत? 0 to 9 हे झाले टोटल 10. परंतु त्या पुढं 9 च्या पुढं 10 to 15 हे जे सिंबल्स आहेत ते रिप्रेझेंट केले जातात कॅपिटल A to कॅपिटल F. म्हणजे अशा प्रकारे टोटल 16 symbols are used to represent the hexadecimal number. आता कन्फ्युजन, आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न आला असेल की 10 हा सिंबल का यूज केला जात नाही? कारण 10 is the combination of actually two symbol 1 and 0. So definitely the confusion is there, so that this 10 symbol is represented with a capital A. 11 symbol is represented with a capital B. 12 is represented with a capital C. 13 is represented with a capital D. 14 is represented with a capital E. And the last one is a 15 is represented with a capital F. Means total 6 and 0 to 9, total 16 symbols are used to represent. म्हणजे तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय की हेक्साडेसिमल मध्ये 10 हा 10 ने रिप्रेझेंट होत नाही, तो कशाने रिप्रेझेंट होतो? कॅपिटल ए. 15 हा 15 ने रिप्रेझेंट होत नाही, तो कशाने रिप्रेझेंट होतोय? कॅपिटल एफ. तर अशा प्रकारे तुम्हाला हे लक्षात ठेवायचं. So that as the total 16 symbols are used, so that base or radix of that number system is a 16, or small h. H stands for hexadecimal or capital H. Then hexadecimal number is the combination of these total symbols, 16 symbols, and hexadecimal number, it may consist integer as well as fractional part, and that which is separated by the point, we call it a hexadecimal point. आता जर इथं बघितलं 9E 5A1, this is integer part. 0.2B7, this is the fractional part. आता या ठिकाणी तुम्हाला लेटर्स आलेले दिसतील बघा, आणि ते लेटर्स असतील फक्त आणि फक्त A to F. आणि हा इंटीजर आणि फ्रॅक्शनल पार्ट सेपरेट करणारा जो काही पॉइंट असेल, त्या पॉइंटला हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम मध्ये म्हटलं गेलेलं आहे हेक्साडेसिमल पॉइंट. व्हेरी सिंपल थिंग इज दॅट.
Is this point is clear? Give me response. Yes, sir. Okay. Yes, sir. आता ही झाली little bit introduction about the number system. All 4 number systems are there. Okay. So कुठले कुठले नंबर सिस्टीम बघितले बघा आपण. पहिल्यांदा बघितलं बायनरी नंबर सिस्टीम, दुसरा बघितला ऑक्टल नंबर सिस्टीम, तिसरा बघितला डेसिमल number system, and fourth one we say that it's a hexadecimal number system. And all these number systems are weighted number system. आता आपल्याला इम्पॉर्टंट पार्ट बघायचा आहे, त्यापूर्वी थोडस अंडरस्टँडिंग म्हणून मी ही एक स्लाइड ऍड केलेली आहे. तर इथं मी एक एक्झाम्पल घेतलेलं आहे, 55 डिवाइडेड बाय 9. हे जर केलं तर तुम्हाला आन्सर येईल 6 आणि रिमाइंडर येईल 1. तर 55 ला काय म्हणलं गेलेलं आहे? इट्स अ डिव्हिडंड, कारण त्याला 9 न भाग करायचा म्हणून इट इज अ डिव्हिडंड. 9 इज कॉल्ड एज अ डिवायझर, 6 is called as a quotient, आणि जी काय बाकी राहील 1 is called as a remainder. So these 4 terms, dividend, divisor, quotient and remainder, you must know that, because in this next discussion I use these terms dividend, divisor, quotient and remainder. So that time you should not be confused. Get it my point? Okay. And now let's we try to discuss that the conversion of number system. आता ऍक्च्युअली टोटल 12 कन्व्हर्जन्स आहेत, परंतु ते 12 कन्व्हर्जन्स मी 6 कन्व्हर्जन्स आणि त्यामध्ये 2 ग्रुप मध्ये कन्वर्ट केले. आणि जर हे तुम्ही 2 ग्रुप लक्षात ठेवले व्यवस्थित, तर आय विल गिव्ह द चॅलेंज फॉर सच 12 कन्व्हर्जन्स. इट इज नॉट नेसेसरी टू स्टडी इट इन युअर लाईफ. म्हणजे पुन्हा कधीही आयुष्यामध्ये तुम्हाला ते कन्व्हर्जन्स लक्षात ठेवायची गरज पडत नाही. इट्स माय चॅलेंज. मग आता ते ग्रुप कोणकोणते आहेत? तर पहिला ग्रुप असेल, आता ग्रुप याला पहिलाच का म्हणलं तर डेसिमल हा वर्ड कुठल्या स्थानी आलेला आहे बघा. गेट इट माय पॉइंट. इफ यू ऑब्झर्व दॅट डेसिमल टू बायनरी, डेसिमल इट कम्स फर्स्ट, सो दॅट इट इज द पार्ट ऑफ अ ग्रुप 1. डेसिमल टू ऑक्टल, डेसिमल वर्ड इट कम्स फर्स्ट, सो दॅट इट इज अ ग्रुप ऑफ अ 1. डेसिमल टू हेक्साडेसिमल, म्हणजे डेसिमलचं बायनरी मध्ये, डेसिमलचं ऑक्टल मध्ये, डेसिमलचं हेक्साडेसिमल मध्ये, या सगळ्यांमध्ये डेसिमल फर्स्ट प्लेसला आहे, सो दॅट इट इज द ग्रुप 1. And if you see that the group 2, binary to decimal, decimal दुसऱ्यांदा आलेला दिसेल बघा. ऑक्टल टू डेसिमल, डेसिमल दुसऱ्यांदा आलेला आहे. हेक्साडेसिमल टू डेसिमल, डेसिमल दुसऱ्यांदा आलेला आहे. म्हणजे हा झाला ग्रुप 2. आणि ग्रुप 2 साठी कन्व्हर्जन प्रोसेस 1 आहे, आणि सॉरी ग्रुप 1 साठी 1 आहे आणि ग्रुप 2 साठी 2 आहे. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला या 2 कन्व्हर्जन प्रोसेस लक्षात ठेवायच्या. Get it my friend? And now let's we try to discuss that group 1 conversion process first, which is nothing but decimal to binary. बघा आता प्रोसेस काय. Suppose I consider that 12, it's a decimal number, and now we have to convert it into equivalent binary. मग आता जर तुम्ही डेसिमल नंबर दिलेला डेसिमल नंबर बघितला तर त्याच्यामध्ये फक्त इंटिजर पार्टच आहे, फ्रॅक्शनल पार्ट नाहीये. म्हणून इंटिजर पार्ट इज नथिंग बट इट्स अ 12. मग इंटिजर पार्ट साठी प्रोसिजर वेगळे, फ्रॅक्शनल पार्ट साठी प्रोसिजर वेगळे. परंतु आता या पहिल्या एक्झाम्पल मध्ये फक्त इंटिजर पार्टच आहे, म्हणून मी तुम्हाला इंटिजर पार्टची प्रोसिजर समजून सांगतो. सो ऍज द इंटिजर पार्ट इज अ 12, and as we want to convert it into binary, what is the base of a binary? Give me response. 2. It's a 2. So that आता ज्या अर्थी आपल्याला बायनरी मध्ये कन्व्हर्जन करायचंय म्हणजे त्याच्या बेस न डिवाइड करायचं. या 12 ला काय करायचं? बेस ऑफ बायनरी म्हणजे 2 न डिवाइड करायचं, आणि प्रत्येक डिव्हिजन नंतर वी विल टेक रिमाइंडर असाइड. म्हणजे जी काय बाकी राहील शिल्लक ती आपण सेपरेट काढून घेणार. सो लेट्स आय ट्राय टू डिवाइड. बेस अख्ख 12, रिमाइंडर काय राहिला 0, पुन्हा 2 न डिवाइड करायचं. बे त्रिक 6, रिमाइंडर काय राहिला 0, पुन्हा 2 न डिवाइड करायचं. बे एके बे, आता या ठिकाणी रिमाइंडर काय राहिलो, इट्स 1.
अगेन वी हॅव टू डिवाइडेड बाय 2. आता हे 2 न कुठपर्यंत डिवाइड करायचं, जोपर्यंत तुमचा कोशंट हा 0 येत नाही तोपर्यंत. आता या ठिकाणी कोशंट 0 आला म्हणजे या ठिकाणी आपली प्रोसेस थांबली. म्हणजे 1 ला जर 2 न डिवाइड केलं तर कोशंट 0 येतो, परंतु बाकी 1 येते. आणि आलेले हे रिमाइंडर जे आहे हे बॉटम टू टॉप कलेक्ट करणार, सो दॅट यू विल गेट द इक्विव्हॅलंट बायनरी नंबर, सो दॅट द 12 डेसिमल विच इज इक्वल टू. आता कलेक्ट कसे करणार, बॉटम टू टॉप. म्हणजे पहिल्यांदा 1 घेतला, त्यानंतर दुसरा 1 घेतला, त्यानंतर 0 आहे, त्यानंतर 0 आहे. सो दिस इज द इक्विव्हॅलंट बायनरी नंबर. आता अजून एक एक्झाम्पल घेतो. आता याच्यामध्ये जर कोणाचं काही कन्फ्युजन राहिलं असेल तर ते दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये क्लिअर होऊन जाईल. सो लेट मी कन्सिडर दॅट 56.92. दिस इज द डेसिमल नंबर. आता जर तुम्ही दुसरं एक्झाम्पल बघितलं तर यामध्ये इंटिजर पार्ट जो आहे तो आहे 56 आणि जो फ्रॅक्शनल पार्ट जो आहे तो आहे 0.92. आता इंटिजर साठी प्रोसिजर मी सांगितले. काय प्रोसिजर आहे, 56 ला 2 न डिवाइड करायचा. 2 नच डिवाइड का करतोय, कारण आपल्याला बायनरी मध्ये कन्वर्ट करायचंय आणि बायनरीचा बेस आहे 2, सो दॅट वी ऑलवेज डिवाइडेड बाय 2. आणि प्रत्येक डिव्हिजन नंतर आपण काय सेपरेट करणार आहोत, रिमाइंडर सेपरेट करणार. चला डिवाइड करूया. 2 दुने 4, 2 8 16, रिमाइंडर इज 0. अगेन डिवाइडेड बाय 2. कुठपर्यंत जाणार, जोपर्यंत क्वोशंट 0 येत नाही. 2 के 2, 2 चौक 8, रिमाइंडर इज 0. अगेन डिवाइडेड बाय 2. 2 7 14, अगेन डिवाइडेड बाय 2. आता या ठिकाणी बघा 2 त्रिक 6, रिमाइंडर राहिला 1. पुन्हा 2 न डिवाइड होणार. 2 1 2, रिमाइंडर राहिला 1. पुन्हा 2 न डिवाइड करणार. आता 1 ला 2 न जर भाग घालवला तर क्वोशंट येणार 0, परंतु रिमाइंडर येणार 1. आणि आता या ठिकाणी आपली प्रोसिजर थांबली. मग आता आपण रिमाइंडर कलेक्ट करणार बॉटम टू टॉप. दिस इज द प्रोसिजर फॉर इंटिजर पार्ट. आता इंटिजर पार्टला आपण प्रोग्रेसिव्हली 2 न डिवाइड केलंय आणि रिमाइंडर सेपरेट करून घेतलाय प्रत्येक वेळेस. तसं फ्रॅक्शनल पार्टचं बायनरी मध्ये कन्वर्जन करत असताना डिवाइडच्या ऐवजी आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचंय. म्हणजे 0.92 मल्टिप्लाइड बाय 2. तर जे काय आन्सर येईल त्यातला इंटिजर पार्ट आपण सेपरेट करून घेणार. कोणता पार्ट, इंटिजर. मग आता जर मी याचं मल्टिप्लिकेशन केलं तर ते असं येईल 1.84. बघा आता या आलेल्या आन्सर मधला इंटिजर कोणता आहे, 1 आहे. मग 1 सेपरेट केला. पुन्हा दुसऱ्या वेळेस फक्त फ्रॅक्शनल पार्ट येईल कारण त्यातला इंटिजर सेपरेट केलाय. मग राहिला फ्रॅक्शनल पार्ट 0.84 मल्टिप्लाइड बाय 2. इट बिकम्स 86.1. अगेन 1 आला. पुन्हा 1 सेपरेट केला. राहिला फ्रॅक्शनल पार्ट 0.68 मल्टिप्लाइड बाय 2 which is equal to 631. It's a 1. Again the fractional part is 36. मग आता हे कुठपर्यंत करणार तुम्ही, मिनिमम 4 ते 5 स्टेप्स. बघा 12, 6 and 7. Here it's a 0. And all these integers will be collected from top to bottom. बघा इंटिजर साठी, इंटिजर पार्ट साठी रिमाइंडर आपण बॉटम टू टॉप कलेक्ट करतोय आणि फ्रॅक्शनल पार्ट साठी इंटिजर आपण टॉप टू बॉटम कलेक्ट करतोय. इंटिजर साठी 2 न प्रोग्रेसिव्हली डिवाइड करतोय, फ्रॅक्शनल पार्ट साठी 2 न प्रोग्रेसिव्हली मल्टिप्लाइड करतोय. दिस इज द डिफरन्स बिटवीन इंटिजर अँड द फ्रॅक्शनल पार्ट प्रोसिजर. And then my final answer is to be 56.92 decimal which is equal to. आता कलेक्ट करताना मी पहिल्यांदा इंटिजर पार्ट कलेक्ट करणार आणि तो टॉप टू बॉटम कलेक्ट करणार. म्हणजे 111,000 पॉइंट. आता फ्रॅक्शनल पार्ट साठी इंटिजर मी टॉप टू बॉटम असणार आहेत. म्हणजे 1110. दिस इज द इक्विव्हॅलंट बायनरी नंबर.
Is this process is clear? Please take a screenshot and give me the response. Take it. Yes, sir. ओके. आता कॅल्क्युलेटर घ्या हातामध्ये. आता ही झाली मॅन्युअल प्रोसेस. आता मी तुम्हाला कॅल्क्युलेटरची प्रोसेस सांगतो. आणि ती कॅल्क्युलेटरची प्रोसेस अशी आहे, फक्त त्या प्रोसेस बद्दल एक प्रॉब्लेम आहे. तर तो कोणता प्रॉब्लेम आहे की कॅल्क्युलेटर वरती तुम्ही फक्त इंटिजर पार्टच कन्वर्जन करू शकता, फ्रॅक्शनल पार्ट कन्वर्ट होत नाही. आणि त्यामुळे तुम्हाला मॅन्युअल प्रोसेस ही लक्षात ठेवावीच लागेल. कारण इंटिजर पार्ट हे तुम्ही कॅल्क्युलेटर वरती कॅल्क्युलेट करू शकता. आता ते कसं कॅल्क्युलेट करायचं आहे? आता प्रत्येक जण तुमच्या कॅल्क्युलेटर वरती मोड बटन आहे, ते मोड बटन प्रेस करा जोपर्यंत बेस डिस्प्ले होत नाही डिस्प्ले डिव्हाइस वर. केलं? Yes, sir. बेसच्या खाली तुम्हाला 3 डिजिट डिस्प्ले होईल. एम आय राईट? Yes, sir. टाइप द 3. आता ज्यावेळेस तुम्ही 3 डिजिट टाइप कराल त्यावेळेस डिस्प्ले डिव्हाइस, हा तुमचा डिस्प्ले डिव्हाइस आहे कॅल्क्युलेटरवरचा, त्याच्या राईट हँड साइडच्या कॉर्नर वरती तुम्हाला इथं स्मॉल डी दिसेल. एम आय राईट? Yes, sir. दिस स्मॉल डी स्टँड्स फॉर डेसिमल. आता ऑक्टल बटन हुडका, ओसीटी बटन, ते प्रेस करा. ते प्रेस केलं की तुम्हाला या स्मॉल डी च्या ऐवजी स्मॉल ओ दिसेल. रिस्पॉन्ड करा. Yes, sir. आता तुम्हाला ऑक्टल झाला. बायनरी बटन हुडका, कुठं आहे बघा. बायनरी बटन प्रेस करा, तुम्हाला डिस्प्ले डिव्हाइस वरती स्मॉल बी दिसेल. रिस्पॉन्ड करा. Yes, sir. Yes, sir. आता हेक्साडेसिमल बटन हुडका, ते प्रेस करा, तुम्हाला डिस्प्ले डिव्हाइस वरती स्मॉल एच दिसेल. ओके. Yes, sir. आता तुम्हाला मी कसे बटन यूज करायचे ते शिकवलं. आता तुम्हाला दुसरे पार्ट शिकवतो. आता हे दिलेला नंबर कोणत्या फॉर्म मध्ये आहे? डेसिमल. डेसिमल नंबर मध्ये आहे, म्हणजे तुमच्या डिस्प्ले डिव्हाइस वरती राईट हँड साइड वरती डी दिसला पाहिजे. मग त्यासाठी डेसिमल बटन प्रेस करा. आता डी दिसला का बघा. रिस्पॉन्ड करा. Yes, sir. आता टाइप करा 12. 1 2. डिस्प्ले डिव्हाइस वरती दिसलं पाहिजे 1 2. त्याच्यानंतर टाइप करा इज इक्वल टू. इज इक्वल टू टाइप केलं तर तुम्हाला आन्सर पुन्हा एकदा 1 2 दिसेल. बरोबर आहे? Yes, sir. आता आपल्याला कशामध्ये कन्वर्जन करायचं आहे? बायनरी मध्ये. आता बायनरी बटन प्रेस करा, बी बटन प्रेस करा, आणि आता बघा आन्सर येते का बघा. हे सेम 1 1 0 0. Yes, Yes, sir. sir. ओके. आता अजून एकदा आपण प्रोसेस ती करणार. आता पुन्हा एकदा डी बटन प्रेस करा, ते इरेज करा, सगळं 0 करून टाका. आणि आता आपण 56 बघणार आहोत. 56. मग पहिल्यांदा हे कन्फर्म करा की तुमच्या डिस्प्ले डिव्हाइस वरती स्मॉल डी दिसलं पाहिजे. दिसतंय का स्मॉल डी? Yes, sir. आता टाइप करा 56. 56 टाइप केल्यानंतर इज इक्वल टू बटन टाइप करा, त्याच्यानंतर बायनरी बटन प्रेस करा, आणि मिळणारं जे आन्सर आहे ते हेच आहे का ते चेक करा. Yes, sir. लक्षात आलं? फक्त प्रॉब्लेम एवढा आहे की तुम्ही फ्रॅक्शनल पार्ट करू शकत नाही. दिस इज द पॉइंट. मग त्याच्यासाठी तुम्हाला ही मॅन्युअल मेथड लक्षात ठेवणं गरजेची आहे. मग आता ही मॅन्युअल मेथड हे ग्रुप 1 साठी सेम आहे, कारण हे कन्वर्जन कोणत्या ग्रुप मधलं आहे हे कसं लक्षात ठेवणार? डेसिमल पहिल्यांदा आलाय, त्याच्या म्हणजे इट मीन्स दॅट दिस इज द कन्वर्जन ऑफ अ ग्रुप फर्स्ट. मग ग्रुप फर्स्ट साठी प्रोसिजर काय आहे की इंटिजर पार्ट साठी बेस न डिवाइड करायचं, जोपर्यंत क्वोशंट 0 येत नाही तोपर्यंत. रिमाइंडर टॉप टू बॉटम, सॉरी बॉटम टू टॉप कलेक्ट करायचा. आणि फ्रॅक्शनल साठी फ्रॅक्शनल पार्टला प्रोग्रेसिव्हली बेस न मल्टिप्लाइड करायचं आणि इंटिजर कलेक्ट करायचं. इंटिजर कलेक्ट करायचं आहे टॉप टू बॉटम. सिंपल थिंग इज दॅट. हॅव यू टेकन द स्क्रीनशॉट ऑफ दिस स्लाइड?
Yes, sir. Okay. Let me take that another one example so that your concepts will be clear. Third one example. Okay. बघा व्यवस्थित एकदा. आता मी थोडासा मोठा नंबर घेतो. 89.71. This is the decimal number. आता जर याच्यामध्ये बघितलं तर याच्यामध्ये तुम्हाला इंटिजर पार्ट दिसेल आणि तो आहे 89 आणि फ्रॅक्शनल पार्ट दिसेल आणि तो आहे 0.71. मग आपली प्रोसिजर इंटिजर पार्ट साठी वेगळे आहे. डिवाइड करण्याची प्रोसिजर आहे आणि फ्रॅक्शनल पार्ट साठी मल्टिप्लाइड करण्याची प्रोसिजर आहे. लेट्स वी स्टार्ट. नाउ वी विल ट्राय टू डिवाइड 89 बाय. आता आपल्याला बायनरी मध्ये कन्वर्ट करायचं आहे म्हणून 2 न डिवाइड करतोय. जर ऑक्टल मध्ये करायचं असेल तर 8 न डिवाइड करावं लागेल. हेक्साडेसिमल करायचं असेल तर 16 न करावं लागेल. म्हणजे हे पहिल्या ग्रुपचे 3 कन्व्हर्जन्स आहेत. बरोबर आहे. आणि प्रत्येक वेळेस डिव्हिजन करत असताना रिमाइंडर हा सेपरेट करणार. आता करा. बेचोक 8 बेचोक 8. रिमाइंडर काय राहिला 1. पुन्हा 2 न डिवाइड. बे 2 4 बे 2 4 रिमाइंडर 0. पुन्हा 2 न डिवाइड. बे 1 बे बे 1 बे रिमाइंडर 0. पुन्हा 2 न डिवाइड. आता हे लक्षात यायला पाहिजे हा. बे 5 10 5 न पूर्ण भाग गेला बाकी राहिली 1. पुन्हा 2 न डिवाइड केला. बे 2 4 बाकी राहिली 1. अशी कुठली तरी केस असू शकेल का हो की रिमाइंडर हा 0 आणि 1 पेक्षा दुसरा सिंबल असेल. 2 3 रिमाइंडर येऊ शकतो का? येस नो? कधीच नसणार आहे तसली केस. पुन्हा 2 न डिवाइड. आता बघा इथं जरा थोडस कन्फ्युजन होत आहे मुलांचं. बे 1 बे म्हणजे पूर्ण भाग गेला 1 चा बाकी आली 0. पुन्हा एकदा 2 न डिवाइड. आता 1 ला जर 2 न डिवाइड केलं तर तुमचा क्वोशंट येतो 0 परंतु बाकी येते 1. आणि आता हे जे काही रिमाइंडर्स आहेत हे आपण कलेक्ट करणार आहोत बॉटम टू टॉप. ओके. आता फ्रॅक्शनल पार्ट कडे या. फ्रॅक्शनल पार्टला काय करतो आपण 0.71 मल्टिप्लाइड बाय 2. जर मीटिंग आपली एंड झाली तर रिजॉइन करा फर्स्ट. हा मल्टिप्लाइड बाय 2 मल्टिप्लिकेशन. गिव्ह मी दॅट. I think it should be 1.42. Is it right? If it is 1.42, now what is the integer in this case? It's 1. Again, आता integer separate केला. राहिला fractional part 0.42 multiplied by 2. It becomes 0.84. Integer is 0. Again 0.84 multiplied by 2. It becomes 1.68. So that integer is 1. Again 0.68 multiplied by 2. It becomes 1.36. Is it right? So that integer becomes 1. मग हे 4 ते 5 स्टेप्स मध्ये करू शकता आणि सगळेच्या सगळे इंटिजर काय करणार आपण टॉप टू बॉटम कलेक्ट करणार. सो दॅट हिअर that final answer 89.71 decimal which is equal to. आता कलेक्ट करताना मी पहिल्यांदा हा 1 घेणार आहे बघा. हा 1 पहिला 1 0 पुन्हा 2 वेळेस 1 पुन्हा 2 वेळेस 0 पुन्हा लास्टला 1. त्याच्यानंतर आला तुमचा बायनरी आणि हे टॉप टू बॉटम जाणार आहेत आपण. त्यासाठी त्यात एरो इट प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल. 1 0 1 1 and this is the line. Is this process is clear? Yes, sir. Okay, take a screenshot it. Okay, give me response. Yes, sir. Okay. आता दुसरी मेथड, दुसरं कन्वर्जन. आता जर तुम्ही याचं टायटल रीड केलं तर तुम्ही टायटल रीड केल्यानंतर व्यवस्थित काळजीपूर्वक रीड करा. डेसिमल हे पहिल्यांदा आलेलं आहे. डेसिमल टू ऑक्टल म्हणजे हे कोणत्या ग्रुपचं कन्वर्जन आहे? ग्रुप फर्स्ट आहे. मग ग्रुप फर्स्ट म्हणलं की कन्वर्जन प्रोसेस सेम. इंटिजर साठी आणि फ्रॅक्शनल साठी वेगवेगळी. सो लेट्स वी टेक दॅट एक्झाम्पल. सपोज आय से दॅट डेसिमल नंबर 98
दिस इज द डेसिमल नंबर. आता याच्यामध्ये फक्त इंटिजरच आहे आणि तो आहे 98. आणि आता आपल्याला कन्व्हर्जन करायचं आहे ऑक्टल मध्ये. ऑक्टलचा बेस सांगा. 8. It's a 8. So that 98 divided by 8. बघा आता 2 न नाही करणार आपण, आता किती न करणार, कारण आपल्याला ऑक्टल मध्ये कन्वर्जन करायचं म्हणून आपण डिवाइड करणार 8 न आणि प्रत्येक वेळेस रिमाइंडर सेपरेट करणार. घ्या 8 1 चा 8 राहिले 18, 8 दुने 16 म्हणजे रिमाइंडर राहिला 2. पुन्हा 8 न डिवाइड कुठपर्यंत करणार, क्वोशंट 0 येत नाही परत. 8 दुने 16 म्हणजे 8 1 चा भाग बसला, पूर्ण भाग राहिले 4. पुन्हा 8 न डिवाइड करणार, इथं आला क्वोशंट 0 आणि रिमाइंडर राहिला 1. आता इथं जे रिमाइंडर्स येणार ते येणार 0 to 7. रिमाइंडर 8 हा कधीही येणार नाही, बरोबर आहे. आणि आता हे जे काही रिमाइंडर्स आहेत हे आपण कलेक्ट करणार बॉटम टू टॉप, so that 98 decimal which is equal to 142. आता मी तुम्हाला कॅल्क्युलेटरची मेथड सांगितली. कॅल्क्युलेटरच्या मेथड वरून चेक करून सांगा मला बरोबर आहे का नाही. गिव्ह मी द रिस्पॉन्स फास्ट. Yes, sir. Yes, sir. ओके. आता दुसरं एक्झाम्पल घेऊया, त्याच्यामध्ये आपण इंटिजर आणि फ्रॅक्शनल पार्ट घेऊया. ठीक आहे. सो लेट मी कन्सिडर दॅट 257.81. दिस इज द डेसिमल नंबर. आता याच्यामध्ये इंटिजर पार्ट पण आहे, तो आहे 257 आणि फ्रॅक्शनल पार्ट